तर विद्यार्थ्यांचं आंदोलन हे संविधान विरोधी आणि देशविरोधी आहे। आरएसएसचे सरसहकार्यवाहक अतुल लिमये यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। आंदोलनाकडे भाजप विरोधी म्हणून पाहू नका असं लिमये म्हणाले। छत्रपती संभाजीनगर इथे 2 दिवसांपूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित करण्यात आली होती। या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसहकार्यवाहक अतुल लिमये यांनी जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत मोठं वक्तव्य केलंय। या आंदोलनाकडे केवळ राजकीय किंवा भाजप विरोधी आंदोलन म्हणून पाहू नका। हे आंदोलन संविधानाच्या विरोधात आणि राष्ट्राच्या विरोधात उभं करण्यात आलं होतं। या आंदोलनामागील विचार आणि उद्देश काय होतो याचा गंभीरपणे अभ्यास होणं आवश्यक आहे असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। 20 तारखेपासून मग जंतर मंतरवर एका अर्थाने एक ठिय्या आंदोलन सुरू केलं आणि क्रमशः त्याच्यानंतर या आंदोलनाचं स्वरूप बदलत गेलं। या आंदोलनात स्वाभाविक वयोगट हा युवा वयोगट होतो, विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं आणि त्याच्यामुळे अनेक विद्यार्थी संघटना या जोडल्या गेल्या। या व्यासपीठावरती राजकीय वेगवेगळी पार्टीज कशा सम्मिलित झाल्या आणि ते केवळ विद्यार्थी आंदोलन नाही झालं तर राजकीय आंदोलन कसं कन्व्हर्ट झालं।